नमस्ते मेरे प्यारे दोस्तों, तो कैसे हो आप। आई होप कि आप अच्छे होंगे। मैं भी बहुत अच्छा हूँ। स्वागत है आपका एक नए वीडियो में आपके अपने समाधान के साथ। नहीं किया था अभी तक, कर ले। वीडियो शुरू करने से पहले अगर आप चैनल पे नए हो तो चॅनल को सबस्क्राईब करें, व्हिडिओ को लाईक करें, व्हिडिओ को शेअर करें और कमेंट करें। आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या क्रोम ब्राउझरद्वारे आपण घर बसल्या कशा प्रकारे आपलं आधार सेंडिंग जे बँकशी लिंक आहे ॲक्टिव्ह आहेत की नाही डिॲक्टिवेट आहेत चेक करू शकतो, जेणेकरून आपल्या योजनेचे आपल्या अकाउंटमध्ये येणारे पैसे कोणतेही स्टॉप होणार नाहीत। तर भरपूर लोकांचं असं झालेलं आहे की त्यांचे आधार सेंडिंग ॲक्टिव्ह नसल्यामुळे पैसे अडकलेले आहेत। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे, तरी व्हिडिओ कोणत्याही प्रकारे स्किप करू नका। आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या अशा प्रकारे क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर इथे आधार सेंडिंग हे एक नंबरला आलेलं आधार सेंडिंग एंटर करायचं। आधार सेंडिंग एंटर केल्यानंतर जो पहिलं हे बघून घ्या, अशा प्रकारे दाखवून चेक बँक अकाउंट आधार लिंक आधार UIDAI त्या लिंकला क्लिक करायचं। त्या लिंकला केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर येऊन जाईल। असा इंटरफेस आल्यानंतर इथं बघा पहिलं दाखवत आहे डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार, PTO आधार नंबर, व्हेरीफाय ईमेल मोबाईल नंबर, हे आपल्याला कोणतंही काही करायचं नाही। आपल्याला जे करायचं इथे सगळ्यात लास्टमध्ये दिलेलं आहे बघा, इथं बँक सेंडिंग स्टेटस, इथं बँकेचा सिम्बॉल आहेत, त्यामुळे तुम्ही याच्यावरती क्लिक करू शकता। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार। हे बघा इथं हे तुम्हाला आधार नंबर आणि इथला जो कॅप्चा दिला तो टाकण्यासाठी सांगत आहे। अशा प्रकारे तुम्ही इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। माझा नंबर टाकलेला आहे, त्यासाठी जो आपल्याला कॅप्चा दिला आहे तो कॅपिटल आहे, स्मॉल लेटर आहे, व्यवस्थित बघून टाकायचा आहे। तो कोणत्याही प्रकारे चुकायला नको आहे। अशा प्रकारे टाकल्यानंतर इथं लॉग इन विथ OTPवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्रोसेस होती, हे बघा OTP माझ्या मोबाईल नंबरला सेंड झाला आहे। हे बघा OTP आला, हा आलेला OTP इथं आपल्याला एंटर करायचा आहे। त्यासाठी मी एकदा बघून घेतो त्याला, 5493 आलेला OTP आपण इथे एंटर करायचा आहे। एंटर झाल्यानंतर इथं खाली लॉग इन ऑप्शन आहे, जे बिलो झालेलं याला लॉग इन करायचं आहे। हे बघा आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन झाला आहे। यामध्ये हे बघा इथं माझा फोटो दिसेल तुम्हाला, हे इथं हे माझं आधार कार्ड आहे, तिथं आपण फिलअप पण करू शकतो, म्हणजे दोन्ही साईडनं बघू शकतो। हे बघा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते दोन्ही साईडनं फिरणार, त्याच्यात आपल्याला काय करायचं। त्यानंतर इथं आपण ज्यासाठी आलो आहे बँक सेंडिंग स्टेटस, हे बघा इथं बँक सेंडिंग स्टेटस दिसतं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। सो तुम्ही त्याच्यावरती क्लिक करत ते तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दाखवल। हे बघा माझा आधार नंबर आहे, बँक नेम आहे बँक ऑफ बडोदा, त्याच्याशी माझं लिंक केलेलं आहे। बँक सेंडिंग स्टेटस ॲक्टिव्ह दाखवत आहे, हे लास्ट अपडेट डेट आहे 12/12/2020 मध्ये ॲक्टिव्ह केलेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही चेक करून घेऊ शकता। मी दिलेली माहिती तुम्हाला पूर्णपणे समजली असेल, त्यामुळे समजली असेल आणि तुमचं काही आणखी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। अशा प्रकारे तुम्ही आधार सेंडिंग चेक करू शकता। आणि ज्यांचे आधार सेंडिंग डिॲक्टिवेट आहे, इथं जर डिॲक्टिवेट दाखवत असेल तर त्यांची काय प्रोसेस हे मी समोरच्या व्हिडिओमध्ये त्याला क्लिअर करून तुमच्यासमोर प्रॅक्टिकली करून दाखवेल, त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पण बघणं जरुरी आहे, तेव्हाच तुम्हाला कळणार। धन्यवाद। जे तुम्हाला सुरुवातीला NCPI आणि DBT दाखवते, जसं की डायरेक्ट बँक ट्रान्सफर, हे केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा तुमचे पैसे थांबवण्यात येणार नाही, त्यामुळे हे करणं जरुरी आहे। पहिलं इथं तुमचं स्टेटस चेक करावं स्वतः, आणि स्टेटस तुम्ही मोबाईलमध्ये पण चेक करू शकता, तुम्हाला कुठेही महासेवा केंद्रावर जायचं काम नाही। इथं स्टेटस चेक केल्यानंतर एक मी दुसरा व्हिडिओ बनवतो आहे, जो की तुम्हाला सेंडिंगची प्रोसेस करण्यासाठी सांगेल। त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे बघून सेंडिंगची प्रोसेस करू शकता। तुमचे जसे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, बाकी पण जो योजना आहेत, जे शेताचे पैसे आहेत, ते सर्व याच्यामुळे स्टॉप होतात।
PM किसानचे झालेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघणं जरुरी आहे आणि जो समोरचा मी दुसरा व्हिडिओ अपलोड करणार आहे तो पण बघणं जरुरी आहे. त्यानंतर कळून जाईल तुम्हाला की तुमचा ॲक्टिव्ह आहेत की डिॲक्टिव्हेट आहेत. धन्यवाद.